आज आपण रेझिस्टन्स आणि सपोर्ट काढण्याची मेथड बघूया. ही मेथड नंबर 1 आहे. या मेथडला व्होलॅटिलिटी म्हणतात. या मेथडमध्ये व्होलॅटिलिटी म्हणजे काय, की तुमची प्राइस एकाच डायरेक्शनला चालली आहे आणि या मेथडमध्ये तुम्हाला कॅन्डलचं कलरवर टोटली डिपेंड राहावं लागेल. इथे व्हॉल्यूमची काहीही गरज नाहीये. इथे तुम्हाला पेअर शोधावे लागतील. ज्यावेळेस ग्रीन ग्रीन आणि रेड रेड असेल, तर ग्रीनच्या क्लोजिंगच्या वर एक हॉरिझॉन्टल लाईन टाकायची, त्याला रेझिस्टन्स म्हणतात. आणि त्यानंतर जर रेड रेड आणि ग्रीन ग्रीन असं जर पेअर मिळाला, त्याच्या क्लोजिंगला सपोर्ट म्हणतात. सपोज जर पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला सपोर्ट सापडला आणि रेझिस्टन्स सापडतच नाही, म्हणजे काय, की प्राइस अजून वाट बघतीये की रेझिस्टन्स फॉर्म होण्याची. स्टील तो अप मूव्ह मध्येच आहे. आता एक त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया. आणि हे तुम्ही मोस्टली इंडेक्सला हे नसतं, व्हॉल्यूम नसतं. म्हणून तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी, कोणतेही ऑटो सेक्टर, प्रत्येक सेक्टरला करू शकता. इव्हन ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आपण आपल्या स्टॉकवर पण करू शकतो. आता आपण त्याचं एक एक्झाम्पल घेऊया. आता इथे चालू करतो मी. आता बघा, इथून आपण चालू करूया. ग्रीन ग्रीन, रेड रेड याच्या क्लोजिंगला टाका. हा काय झाला? हा झाला रेझिस्टन्स. त्याच्यानंतर या बघा काय होतं, रेड रेड ग्रीन नाहीये, ग्रीन ग्रीन रेड नाहीये, इथे पण नाही सापड आपल्याला सपोर्ट. आता बघा इथे रेड रेड ग्रीन ग्रीन, ज्यावेळेस रेड रेड ग्रीन 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 असतो त्यावेळेस रेडच्या या बॉडीच्या क्लोजिंगला हा सपोर्ट बनतो आणि ग्रीन ग्रीनच्या तिथे हा रेझिस्टन्स बनला. यावरून आपल्याला काय कळतं, की प्राइसची रेंज इथून वर गेली, रिजेक्शन झाला आणि खाली आली. ही बघा, ही व्होलॅटिलिटी आहे. म्हणजे इथे काय होतंय, व्होलॅटिलिटी वाढते, एकाच डायरेक्शनला जातीये, म्हणजे व्होलॅटिलिटी वीक होते. या ठिकाणी काय होतं, हायर होते, म्हणजे व्होलॅटिलिटी इन्क्रीज होते. म्हणजे सपोर्ट घेऊन व्होलॅटिलिटी वाढते. इथे रेझिस्टन्स घेऊन व्होलॅटिलिटी, इथे रेझिस्टन्स घेतलं ना, रेझिस्टन्स घेऊन व्होलॅटिलिटी वाढते. रेझिस्टन्स घेऊन व्होलॅटिलिटी वाढते, सपोर्ट घेऊन व्होलॅटिलिटी वाढते. व्होलॅटिलिटी म्हणजेच काय, की ज्या साईडला त्या एकाच डायरेक्शनला ती प्राइस मुवमेंट होईल. अजून आपण एक्झाम्पल घेऊया. आता इथे सपोर्ट झाला, आता आपल्याला रेझिस्टन्स शोधायचा पुढे. आता बघा इथे 2 ग्रीन आहेत आणि हे 2 रेड, त्याच्या क्लोजिंगला. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं, सपोर्ट शोधायचा. आता बघा हे 2 ग्रीन, म्हणजे व्होलॅटिलिटी इकडे वाढली पण निगेटिव्ह डायरेक्शनला, आणि हे 2 ग्रीन 2 रेड, इथे मी काय करणार, इथे क्लोजिंगला देणार. म्हणजे काय झालंय, तुमचा रेझिस्टन्स आधी खाली, सपोर्ट खाली होता, सपोर्ट शिफ्ट होतोय, म्हणजे मार्केटचं सेंटिमेंट काय, प्राइस वाढण्याकडे चालले. परत बघू. आता बघा, आता रेझिस्टन्स शिफ्ट होतोय का, बघा 2 ग्रीन 2 रेड, तर मी इथे क्लोजिंग करणार. रेझिस्टन्स शिफ्ट झालाय, त्याचप्रमाणे तुमचं सपोर्ट पण वर शिफ्ट होत व्हायलाच पाहिजे. जर मार्केट वरच्या डायरेक्शनला असेल तर 2 रेड 2 ग्रीन ही झाली. बघा यावरनं तुम्हाला काय सेंटिमेंट पण कळतो आणि तुमची रेंज कळते, की प्राइस इथून गेली तर इथपर्यंत जाईल, आणि सपोज जर इथे जर तोडलं नाही तर प्राइस परत इथे येईल. या पद्धतीत आपल्याला याची प्रॅक्टिस करायची.